आजच्या या परिवर्तन सभेनिमित्त व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय, माझ्या समोर इथे उपस्थित असलेले सर्व ग्रामस्थ, माझे बालगोपाल मित्रांनो, सगळ्यांना माझा नमस्कार, राम राम. मला उशीर जरी झाला तरी बांबरुडकरांना उशिराची खूप सवय झालेली आहे. 40 वर्ष 50 वर्ष मला वाटतं तुम्ही उशीर सहन करतात. मला वाटतं नाही हसण्यासारखं काय तसं तुम्ही कणखर झालेत एकदम सगळ्या गोष्टींना. मला यायला इतकं सवय होऊन गेली तुम्हाला. आणि मी मागच्या वेळेस येऊन जेव्हा सभेमध्ये बोललो होतो मला वाटलं 5 वर्षात काहीतरी बदल होऊन जाईल. अजून काही तसं झालं नाही. मी प्रचार निमित्त आलो होतो, सगळी रॅली सगळ्या ठिकाणी फिरलो. माझ्या इथे भिल वस्तीमध्ये, तडवी वस्तीमध्ये लोक राहतात, तिकडेही समोर सगळ्याच्या भागामध्ये राहतात. तर नाही मला कुठे रस्ता सापडला ना गटर सापडली, लाईट रात्रीची आहे की नाही ते मला माहीतच नाही. आणि 76 वर्ष झाली आपल्याला, बरोबर ना? स्वातंत्र्य मिळून किती दिवस झाली? कोणी आहे का 76 वर्षापूर्वीच्या जन्मलेला इथे तुमच्यापैकी म्हणजे ऐकायला आले? म्हणजे 76 वर्षापूर्वी जेव्हा इथे भाषण झालं असेल तर त्यावेळेस असंच बोललं गेलं असेल की वॉटर मीटर गटर. आणि आज 76 वर्षानंतर सुद्धा मला वाटतं भाऊ जरी इथे आले तरी ह्याच विषयावर बोलतील आणि आप्पा आले तरी ह्याच विषयावर बोलतील. आणि तुम्ही ते ऐकून घ्याल, टाळ्या वाजवाल, घरी जाल आणि माझी जी पुढची पिढी आहे त्यांच्याकरता काहीही न विचार करता शांत झोपून घ्याल. अशी असंवेदनशील असलेली माझं बांबरूड कसं असू शकतं मला कळत नाही. मागच्या वेळेस सुद्धा मी जेव्हा इथे आलो होतो तेव्हा एकदम पोट तिळकीने तुमच्याशी संवाद साधला होता, तुमच्याशी सगळ्यांशी बोललो होतो, तरीही तुमच्यामध्ये कुठलीही आदळआपट झालेली तुमच्या शरीरात, तुमच्या गावात, तुमच्या अंगात, तुमच्या मनात सुद्धा झालेली नाही. मला कळत नाही असं कसं तुम्ही वागता. मी सत्य बोलतोय हे तुम्हाला कळतंय, पण तरी सुद्धा तुम्हाला आता 10 मिनिटाकरता वाटेल. एखादी आपण पिक्चर बघितला ना की ते 2 तास आपल्यामध्ये तो पिक्चर असतो, त्या हिरो सारखं 2 डिशूम डिशूम करासारखं वाटतं आणि ती रात्र गेली की दुसऱ्या दिवशी परत थंड झालेलं असतं. बरोबर ना? चुकतंय का? नाही. मला याला उशीर झाला. मी भडगावमध्ये होतो. भडगावमध्ये पेठ हा आहे, वरचा पेठ खालची पेठ माहिती आहे की तुम्हाला? नदीच्या त्या बाजूला पेठ म्हणून ठिकाण आहे. तुम्हाला माहित नसेल कदाचित बांबरुडकरांना. आणि साधारण 1000-2000 घरं आहेत तिथे. सर्वसामान्य लोक तिथे राहतात, एकदम सर्वसामान्य लोक. तुमची तरी परिस्थिती खूप चांगली आहे पण ती सर्वसामान्य लोक राहतात. मग मी तिथे प्रचाराला तर प्रचार रॅली करून आलो तिथे. तर जात असताना ऑलमोस्ट अर्ध्या घरांनी मला ओवाळणी केली, अर्ध्या घरांनी. मला आश्चर्य वाटलं की या लोकांनी एवढी का ओवाळणी केली, एवढं का केलं. जेव्हा मी त्यांना विचारलं का माहिती केलं ते म्हणाले की अमोल भाऊ आता आम्हाला शेवटचा आशेचा किरण दिसतोय जो मला तुमच्यामध्ये दिसतोय की कदाचित आमच्या आयुष्यामध्ये आता तूच एक काहीतरी बदल केला तर होईल, नाहीतर आमचं आयुष्य मागच्या 50 वर्ष झाले तसं चालू आहे, तसंच आम्ही आयुष्य जगणार आहोत असं आम्हाला वाटतं. एवढं भरभरून त्यांनी प्रेम दिलं मला. मग मी विचार केला की आमदार साहेब असं म्हणतात की मी 3000 कोटीचा विकास केला. असंच बोलतात ना आमदार साहेब? 3000 किती कोटी. इथे आपण बसलेले सगळ्यांची संपत्ती जरी एकत्र केली ना, माझ्यापासून इथे बसल्यापासून सगळे, तरी 3000 कोटी रुपये होणार नाहीत. जुळणार नाही ती कोटी. म्हणजे तुमचं शेतच प्रत्येकाकडे कोणाकडे 5 एकर असेल, कोणाकडे 2 एकर असेल, कोणाकडे 10 एकर असेल. आणि असं आपण समजू की आपण आपलं शेत विकायला काढलंय, ते विकल्यानंतर पैसे होणार किंवा त्या शेताची किंमत आपण पकडत जाऊ प्रत्येकाची. आणि सगळी पकडली तरी सुद्धा 3000 कोटी रुपये होत नाही. बरं 3000 कोटी रुपये कशाला म्हणतात माहिती आहे का तुम्हाला? 1 लाख रुपये समजतात का तुम्हाला? 1 लाख काका, 2 लाख रुपये समज हो किंवा नाही? कमाला यार बांबरुडकर, तुम्ही प्रश्नाचे उत्तर देते का? कळतात का तुला? 3 लाख रुपये, 10 लाख रुपये, 50, 70, 80, 90 लाख रुपये, 91, 92, 93, 97 लाख रुपये, 98 लाख रुपये, 100 लाख रुपये. म्हणजे किती रुपये झाले? असं मनापासून निघालं. 100 लाख रुपये म्हणजे 200 लाख रुपये म्हणजे 300 लाख रुपये म्हणजे 900 लाख रुपये म्हणजे 9 कोटी. 900 नाही काका,
900 लाख रुपये म्हणजे 9 कोटी रुपये, 1000 लाख रुपये म्हणजे 10 कोटी रुपये. मग आता मला तुम्हीच सांगा 3000 कोटी रुपये म्हणजे किती लाख रुपये? चला बोला लगेच. काय दादा आयुष्यर पेक्षा जास्त पैसे भरतील. एक 1000 लाख म्हणजे 10 कोटी रुपये होतात. परत एकदा लक्षात घ्या, 1000 लाख म्हणजे 10 कोटी रुपये. मग मला तुम्ही सांगा 3000 कोटी रुपये म्हणजे किती लाख? मी स्वतः इंजिनियर आहे, मला जमत नाही. मग तुम साहजिक कोणाला येणार नाही आपल्यापैकी, मलाही कळत आहे. 30,000 लाख 30,000 हुशार आहे. 300 कोटी म्हणजे 3 कोटी रुपये होतात. ऐक, म्हणण्याचा उद्देश असा आहे मला त्याच्यातून की ज्यावेळेस आप्पासाहेब म्हणतात की मी 3000 कोटी रुपये खर्च केले, आप्पासाहेब मला तुम्हाला एकच प्रश्न विचारायचा आहे की हे एवढे पैसे खर्च केल्यानंतर माझ्या बांबरूड आणि माझ्या परिसरातील असलेल्या लोकांच्या आयुष्यामध्ये, जीवनामध्ये, त्यांच्या अर्थकरणामध्ये फरक पडला का? हो किंवा नाही? परत तुम्हाला नाही समजलं नेमका काय म्हणायचं मला की 3000 कोटी रुपये जर कधी एखाद्या आमदाराने खर्च केले असतील आपल्या मतदारसंघामध्ये, तर असं काहीतरी त्याने काम केलं असलं पाहिजे. एक असं कुठलं तरी काम झालं पाहिजे की त्या कामामुळे आपल्या असलेल्या जीवनमानामध्ये, तुमच्या सगळ्या शेतकऱ्यांमध्ये, माझ्या विद्यार्थ्यांमध्ये, माझ्या माता भगिनीमध्ये फरक पडला असू शकतो. असं एक तरी काम आहे का? परत तुम्हाला नाही समजलं तरी अजून सांगतो. बवळा धरण झालं की नाही? कोणी केलं? केम बापूंनी केलं. उद्या बवळा धरण झालं, पाणी अडवलं गेलं. पाणी अडवलं गेल्यानंतर पुढे काय झालं? तिथल्या असल्या आजूबाजूची शेती ही सिंचनाखाली गेली, ओलिताखाली गेली. हजारो एकर शेती सिंचनाखाली, ओलिताखाली गेल्यानंतर तिथल्या असल्या परिसरातील शेतकऱ्यांमध्ये उत्पन्नामध्ये वाढ झाली की नाही? पूर्वी एक पीक घेणारा माणूस 2 पीक घ्यायला लागला, 3 पीक घ्यायला लागला. त्या आजूबाजूच्या परिसरातील पीक घ्यायला लागलेत की नाही? हो किंवा नाही? मग असं एक उदाहरण आप्पासाहेबांनी ह्या स्टेजवर येऊन सांगावं